नमस्कार, मी संजय कांबळे. या छोट्याशा ब्लॉगमधून तुम्हाला माझी स्वतःची कहाणी सांगत आहे. फौजी से लेके शिकुटी का प्रवास, म्हणजे फौजीपासून शिकुटीचा प्रवास कसा घडला, कशामुळं घडला आणि कसा आहे प्रवास. नमस्कार. पहिलं तर मी फौजीमधून रिटायर झाल्यानंतर पल्स PSL त्या कंपनीमध्ये माझ्या मेहुण्याच्या सहाय्यानं जॉईंट झालो. मी जॉईंट होत नव्हतो, परंतु त्या चुलत मेहुण्यामुळं मी ह्या लफड्यामध्ये पडलो. पहिलं तर मी रिटायर झालेला पूर्ण पैसा त्याच्यात गुंतवणूक केली आणि जवळ नातेवाईक, मित्र आणि जवळचे पाहुणे सर्वांचे पैसे मी थोडंफार गुंतवणूक केली. माझी तर पूर्ण PSLमध्ये गुंतवणूक केली. तो पैसा बुडाला आणि माझ्या नातेवाईकचा, मित्रांचा, जवळ अजून कोणाचे पैसे घेतलेलं ते सुद्धा बुडालं. ते आता भेटणार आहेत, परंतु मोदीच्या सरकारमध्ये भेटलेलं नाही. 2014 पासून बघतोय, आत्ता भेटतील, मग भेटतील, ते काय भेटले नाही. तो प्रवास मी शिकोटीत काम करून ज्याचं पैसे द्यायचं होतं, जवळजवळ 90% पैसे परत केलं. आता मी शिकोटीत काम करून थोडं ज्याचं राहिल्याचं त्याचं पैसे देण्याची मी ताकद ठेवतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की जीवावर जीने दो, त्याच्यासाठी मी गाव सोडलं. गाव सोडून शिकोटीत नोकरी करतोय. फौजी असून सुद्धा तो पलचा प्रवास, त्या पलच्या प्रवासासाठी जेवढ्या माणसांनी गुंतवणूक केलेली आहे, कुणी जर एकाने जर बघितला हा प्रोग्राम, तर तो शेअर करा आणि सर्वांना कळू दे की पल्स कंपनीचे पैसे कधी भेटणार. जर कोणाला जर भेटले असतील, त्यांनी सर्वांना शेअर करा की बाबा पैसे भेटतात. परंतु मला तर काय आशा नाही पैशाची, कारण मी कितीतरी वेळ वाट पाहिली, परंतु पैसा काय मिळालेला नाही. त्याच्यासाठी मी छोट्याशा प्रोग्राममधून पल्सच्या ग्राहकांना सूचित करतो की त्याची थोडीफार चौकशी करा आणि हा माझा प्रवास फौजीपासून शिकोटीपर्यंत हा प्रवास चालूच आहे. इथं चालूच ठेवणार आहे, कारण जोपर्यंत त्याचे पैसे भेटत नाही तोपर्यंत असंच राहणार आहे. आणि त्या प्रवासासाठी मी यूट्यूब यूज केलं. यूट्यूबवरून माझं थोडंफार काय मदत झाली तरी शुकर आहे. या छोट्याशा ब्लॉगमधून समाप्त करत आहे.